भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस नंतर आता शिवसेनेच्या वतीने सुद्धा अर्ज वाटप सुरू करण्यात आलेलं आहे। पुणे महानगरपालिकेसाठी शिवसेनेकडून जे इच्छुक आहेत त्यांच्या आज अर्जांचं वाटप सुरू झालं। आपण बघतोय मी शिवसेना भवनामध्ये आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी अर्ज घेण्यासाठी गर्दी झालेली पाहायला मिळते। सगळ्याच वॉर्ड मधून या ठिकाणी अर्जांचं वाटप होताना पाहायला मिळतंय। त्यामुळे आता ज्यांनी हे अर्ज घेतलेले आहेत अशा काही इच्छुकांशी आपण बोलणार आहोत। कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवणार आहेत हे सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। तुमचं नाव काय, कुठून लढवणार आहात निवडणूक आणि काय नेमके मुद्दे असणार आहेत तुमच्याकडे निवडणुकीसाठी? मी सुदर्शना रमेश त्रिगुणाईत, सहसंपर्क प्रमुख पुणे शिवसेना महिला आघाडी। मी प्रभाग 24 मधून कमला नेहरू कसबा मतदारसंघामधून 2017 ला लढलेली आहे आणि आताही मी पूर्ण इच्छुक आहे। पण महाराष्ट्रात पूर्ण पुणे शहरात आम्ही लक्ष देतो। आम्ही नीलमताई आहे, नाना आहे, नेकर भाऊ आहे, आम्ही सगळ्याप्रमाणे आमची शिवसेनेची पूर्ण ताकद म्हणजे महिला आघाडींची ताकद चांगल्या प्रमाणात आहे। प्रत्येक भागामध्ये आम्ही काम करतो। आपण लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून शिंदे साहेब प्रत्येक घराघरी आहे आणि लोकांचं आमच्या समोर आहे की आम्हाला शिवसैनिक पाहिजे, म्हणजे लोकांची प्रतिक्रिया आमच्याबद्दल। त्यामुळे भरपूर चांगल्या प्रमाणात पुण्यात आम्ही खासदार आणले, आम्ही आमदार आणले शिवसैनिकांनी। आता कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि कार्यकर्ते म्हणूनच शिंदे साहेब बोलतात की आम्ही प्रत्येक सगळे मोठे पदाधिकारी मी तरी आम्ही कार्यकर्ते आहे, याप्रमाणे आम्ही लढणार आहे सगळे एक ताकदीने आणि नक्कीच आमचं यश चांगल्या प्रमाणात मिळेल। पुणे शहरामध्ये शिवसेनेकडून सुद्धा इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। कॉम्पिटिशन सगळ्या पक्षांमध्ये असलेली पाहायला मिळते। तुम्हालाच निवडणुकीसाठी तिकीट मिळेल, अंतिम नाव तुमचं घोषित केलं जाईल असं कशावरून वाटतं? नाही बघा, आम्ही कधीच दावा करत नाही की आम्हालाच तिकीट मिळणार आहे। पक्षाचं वरिष्ठ जे असतात, आमचे पक्षप्रमुख जे आहे त्यांचा आदेश आम्हाला महत्वाचा असतो। त्यामुळे आम्ही फक्त इच्छुक दाखवतोय आणि आम्ही कामं करतोय। पक्षश्रेष्ठीने जे निर्णय घेईल ते आम्हाला मान्य असतो, कारण की आम्हाला सांगितलं जिम्मेदारी घ्या, काम करा, तर आम्ही तयार आहे। तुम्ही पक्षाने सांगितलं लढा, तर आम्ही लढायला तयार आहे। असे आम्ही कार्यकर्ते आहे, शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहे। कुठून निवडणूक लढवणार आहात, इच्छुक कुठून आहात? मी सुरेखा सुनील कदम पाटील, शहर प्रमुख शिवसेना महिला आघाडी आणि माजी नगरसेविका पुणे महानगरपालिका। मी प्रभाग क्रमांक 37 कात्रज दूध डेअरी धनकवडी प्रभाग क्रमांक 37 हा माझा प्रभाग आहे। पूर्वीचा तो 40 नंबर प्रभाग होता, आता 37 नंबर झालेला आहे। तिथं मी 3 वर्ष सातत्याने नगरसेविका तुमच्या दारी असं मी काम करते। मी हाऊस टू हाऊस फिरते, सकाळी 10ला घराच्या बाहेरनं पडते, ती रात्री 10ला घरी येते। शिवसेनेचा प्रचार घराघरामध्ये करते आणि मी 16 नंबर सर्वे नंबर 16 मध्ये आंबेगाव पठार हंडा मोर्चा काढला 6 महिन्यापूर्वी। पाण्याचा प्रश्न सोडवला तिथे, कारण पाण्याचा इतका गहन प्रश्न होता की तिथं 4:45 बोलवायचे म्हटलं तरी त्या महिला घाबरत होत्या। रात्री बेरात्री वेळी अवेळी अर्धा तास पाणी सोडायचे। पण मी दणका दिला महानगरपालिकेला, मी हंडा मोर्चा काढला आणि बरोबर कॉर्पोरेशन झोपलेले सगळे स्वस्थ अधिकारी सगळे जागे झाले। आता 8 दिवसाला टँकर यायचा, तो आता 1 दिवस आडाने टँकर येतो आणि 3 तास फुल प्रेशरने पाणी येतं। तुम्ही माजी नगरसेविका आहात, पुन्हा एकदा तुम्हालाच निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाईल असं गॅरंटी वाटते का आणि का वाटते? कारण नवीन चेहऱ्यांची संख्या खूप जास्त आहे शिवसेनेमध्ये। माझ्या प्रभागामध्ये 1 मॅन शो, मी एकटीच महिला कार्यकर्ते आहे। माझ्या महिला 500 आहेत लाडक्या बहिणी। मी संध्याकाळी 6 ते 10 ह्या वेळेमध्ये साई सिद्धी चौकात आंबेगाव पठारात मी रात्री 6 ते 10 बसायचे, छत्री टाकून मोठी, आणि महिलांचे फॉर्म भरून घ्यायचे लाडक्या बहिणींचे। महिलांना मी सांगायचे, बायानो तुम्ही EMI सेवामध्ये जाऊ नका, तिकडे 100 रुपये घालू नका, 150 रुपये घालू नका, 200 रुपये घालू नका, मी फ्री मध्ये करते। त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे ऑफलाईन आणि ऑनलाईन करायचे। सगळ्या महिलांना, मला आनंद ह्याचा आहे की सगळ्या महिलांना पैसे मिळाले लाडक्या बहिणींचे। आणि कामगार योजनेचे पण मी 350 महिलांचं मी आता केलं ह्या 6 महिन्यामध्ये। प्रत्येकीला शिक्षणासाठी कामगार योजनेच्या महिलांना त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतात। आणि लाईटचा प्रश्न गेल्या 2024 ला 10वी 12वीच्या परीक्षा चालू होत्या आणि तेव्हा मुलं ही 10वी 12वीची डिम लाईट मध्ये अभ्यास करत होती। सगळीकडे फिरून आले, कुणी उभं केलं नाही, मग माझ्याकडे आले, मी तो प्रश्न हाती घेतला। मी 14 फेब्रुवारी पासून आतापर्यंत डिसेंबर पर्यंत मी पळाले, जवळजवळ 9 महिने मी पिछा पुरवला आणि मी तिथं आता 3.5 लाखाचा फिलर बसवला 8 दिवस झालं। म्हणजे मी आधी केलं आणि मग सांगितलं। मी पाण्याचा प्रश्न सोडवला माझ्या प्रभागातला, मी लाईटचाही प्रश्न सोडवला,
राहिलेले प्रश्न तर लाडक्या बहिणींचं मी केलं आहे, कामगार योजनेचं केलेलं आहे आणि मी छोटी मोठी कामं तर मी करतच राहते. कारण एकनाथ शिंदे साहेब जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये एकमेव नाणं खणखणीत चालतं ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं चालतं. लाडक्या नक्कीच नक्कीच. आणखी काही पण इच्छुक आहेत आपल्या बरोबर. कुठून इच्छुक आहात? नमस्कार, मी मीनल सुर्वे धनवटे, कोथरूड विधानसभा प्रमुख. मी प्रभाग 10 मधून आता उमेदवारी घ्यायचं चाललं आहे माझं. आणि गेल्या काही वर्षांपासून मी सातत्याने लोकांपर्यंत पोहोचले आहे. नागरिकांमध्ये एक सर्वसाधारण गृहिणी असून देखील लोकांचे प्रश्न सोडवण्याची पोटतिडकी माझ्यामध्ये आहे हे जाणून घेऊन साहेबांच्या नेतृत्वाला, आपले आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता काम करत आहोत आणि त्यांचा भक्कम पाठिंबा आमच्या पाठीशी आहे. आमचे ज्येष्ठ असू देत, आमच्या ज्येष्ठ ताई आहेत तिथे, त्यांचा पाठिंबा आम्हाला असतो. तर एक म्हणजे आपल्या लाडक्या बहिणी सुद्धा म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा आम्ही पोहोचलेलो आहे. साहेबांच्या ज्या सगळ्या योजना आहेत ज्या गोरगरिबांपर्यंत पोहोचलेल्या आहेत, साहेबांची जी कळकळ आहे लोकांपर्यंत जाण्याची, सर्वसामान्य माणसाला जो न्याय मिळवून देणारे एकमेव आपले आदरणीय एकनाथजी शिंदे आहेत. आणि त्यांच्या पक्षाचे काम करताना आणि त्यांचा प्रसार करत असताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. आणि आज त्यांनी आम्हाला इथे जी संधी आम्हाला ते इथे देत आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. काय समस्या आहे तुमच्या प्रभागात? आमच्या प्रभागातल्या समस्या पाणी, वीज, रस्ते आणि रस्त्यांमध्ये खड्डे. तर आज मी प्रभाग 3 मधून पद्मा विजय शेळके उमेदवारीचा अर्ज भरत आहे. तर शिंदे साहेबांचं काम म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज एक नंबरला काम आहे. तुम्हाला कशावर काम करायचंय तुमच्या प्रभागात? मला ज्या जनतेच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. जनतेच्या समस्यांवरती जास्त जोर लावणार आहे. आणि आतापर्यंत मी जे काम करत आहे जनतेसाठी करत आहे. जनतेमध्ये माझा 100% वाटा आहे. जनतेमध्ये कामच माझं चालू असतं. जनतेमध्ये जे काही उणिवा, ज्या काही गरजा आहेत त्या पुरवण्याचा मी माझा अजेंडा घेतलेला आहे. आणि मी जो हा उमेदवारी अर्ज भरत आहे तो एक जनतेची सेवा करण्यासाठी आणि जनसेवा हा माझा अजेंडा आहे. काय नेमके मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार? नमस्कार, मी श्रुती नाझीरकर, प्रभाग क्रमांक 36 सहकारनगर पद्मावती मधून इच्छुक आहे. मी 2017ची निवडणूक धनुष्यबाण घेऊन लढवली होती. त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार तयारी करूनच निवडणुकीला सामोरं जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पर्वतीमधला आंबील ओढ्याचा आहे. मध्ये काही लोक वाहून गेली होती मागच्या वेळेस पावसाळ्यात आलेले. थोडंफार ते काम झालेलं आहे पण सगळं नाही झालेलं. अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन झाल्या नाहीत, गंजक्या पाईपलाईन आहेत. ही सगळं सर्वसामान्यांची सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठीची कामं करायची आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, मुलांसाठी असेल, सर्वांसाठी कामं करण्याची माझी इच्छा आहे. आणि मी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जाऊन आमचे साहेब शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आणि हिंदुत्वाच्या विचारधारावरच काम करतेय आणि त्यानुसार आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय समस्या काय तुमच्या प्रभागात? माझा प्रभाग आहे 37. माझं नाव जान्हवी पद्मनाभ घंटी शिनगारे, 37 प्रभाग धनकवडी. माझ्या प्रभागामध्ये समस्या आहेत की तिथं रोजगाराला थोडासा प्रॉब्लेम आहे. छोट्या मुलांना शिक्षणात फी भरली नाही म्हणून बऱ्यापैकी मुलं घरी आहेत. तर माझी इच्छा आहे की मी महिलांसाठी आणि शिक्षणासाठी मुलांना काहीतरी हातभार लावण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने इच्छुकांची गर्दी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. याच बरोबर आपण जर बघितलं तर आणखी आपण बघितलं या ठिकाणी तर पुरुष मंडळी पण मोठ्या प्रमाणात फॉर्म घेतलाय. कोणता प्रभाग आहे? 39. काय नेमक्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवायची? सर्वांगीण प्रगती. आजपर्यंत जे काही मुद्दे, कचरा प्रश्न असेल, वाहतूक प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल आणि बेरोजगारीचे प्रश्न असेल, या सगळ्या मुद्द्यांवर आम्हाला त्या भागामध्ये निवडणूक लढवायची आहे. पण आता जर आपण बघितलं तर तुमच्या पक्षात सुद्धा कॉम्पिटिशन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. उमेदवारी मिळेल असं वाटतं का? पण नक्कीच माझं कामच एवढं प्रामाणिक आहे त्या भागामध्ये आणि पक्षामध्ये. मी पक्षाचा सहसंपर्क प्रमुख आहे युवासेनेचा. गेल्या शिंदे साहेबांनी ज्या दिवशी ठराव केला त्या दिवसापासून मी साहेबांसोबत काम करतोय, खांद्याला खांद्याला लावून काम करतोय. पक्षाची वाढ करण्यामध्ये आमचा फार मोठा सहभाग आहे युवासेनेचा या पुण्यामध्ये. त्यामुळं खात्री नाही, 200% खात्री आहे की आम्हाला पक्षाचा आयबी फॉर्म मिळेल. पण आता जर आपण बघितलं तर निवडणूक स्वबळावर लढवायची की कशी लढवायची हे अजूनही सगळे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. कार्यकर्ता म्हणून काय वाटतं, काय केलं तर जास्त फायदा होईल तुम्हाला पक्षाला? कार्यकर्ता म्हणून एक सांगायचं म्हणलं तर वेगळं लढलं तर नक्कीच
सर्व पक्षवाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांना पाठबळ मिळेल, पक्ष नक्कीच वाढेल आणि सर्वांना संधी मिळेल. आणि जर युती झाली तर 165 मधले फक्त जेमतेम जे काही युतीमध्ये ठरावात होतील तेवढेच फक्त लोकांना संधी मिळेल आणि पक्षाची वाढ नक्कीच थांबेल असं मला तर वैयक्तिक मत वाटतं माझं. नमस्कार, मी राजश्री विकी माने, प्रभाग क्रमांक 15 केशवनगर 17.5 नळी मांजरी या भागातून आम्ही लढत आहोत. तर आमचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आमचे मार्गदर्शक आणि एकनाथ भाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या प्रभागामध्ये कुठल्याच पक्षाने एवढी नाही कामं केली. एक महिला मी सांगते की आम्ही जवळजवळ 80 ते 90 कोटीची फक्त ड्रेनेज लाईन केलेली आहे. मी स्वतः महिला असून नानांचा एवढा पाठिंबा असतो आम्हाला की आम्ही रात्रीचे 2-1.5 वाजता साधी डांबरची गाडी आली ना, डांबर पॅच मारायला आम्ही लेडीज तिथं उभं राहतो. हे शिवसेनेच्या आम्ही रणरागिणी आहे. हा महानगरपालिकेवर आमचा भगवा फडकल्याशिवाय राहणारच. वय काय तरुण उमेदवार दिसतेस, फार तरुण इच्छुक दिसतेस. हो, मी ॲडव्होकेट रुबीना खान. मला खूप आनंद आहे की मी त्यांच्या संग काम करते शिंदे सरांसाठी. मेरी इच्छा है कि मैं लोगों को जागरूक करूं, उनकी समस्या को समझूं. और शिंदे सर ने और दानंद सर ने मेरा मतलब उन्होंने विश्वास दिखाया मुसलमानों के ऊपर, तो हम उनका साथ जरूर देंगे. नक्कीच आपण बघितलं तर यंदाच्या वर्षीच्या ज्या निवडणुका सगळ्या होतात या सगळ्याच निवडणुकांमध्ये एक विशेष ठरतंय ते म्हणजे सुशिक्षित उमेदवारांची संख्या किंवा इच्छुकांची संख्या आपण म्हणू शकतो खूप मोठ्या संख्येने वाढलेली पाहायला मिळते. आता इथेही पाहिलं तर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी इच्छुक जे आहेत ते खूप मोठ्या संख्येने दिसतात, ज्यांच्यामध्ये खूप सुशिक्षित किंवा खूप तरुण मुलं जी आहेत ती मोठ्या संख्येने इथे पाहायला मिळतात. तुम्ही उमेदवारी अर्ज घेतलेला आहे, आज काय म्हणून तुम्ही तुमच्या निवडणुकीला या सगळ्या सामोरे जाणार आहात? कॉम्पिटिशन खूप आहे पक्षामध्ये सुद्धा आणि इतर सगळ्या पक्षांमध्ये सुद्धा. कॉम्पिटिशन तर खूपच आहे, पण आपले जे नेते आहेत, शिवसेना नेते आपले एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो मुद्दा उचलला होता की लाडकी बहीण योजना, आज हा लाडकी बहीण योजना हीच प्रभावी ठरणार आहे आणि याचे जनक एकनाथजी शिंदे साहेबच आहे. आणि त्याच्यामुळे पुणे शहरात 165 उमेदवार आपले लढवणार आहेत, त्यातले नाही म्हणले तरी 100 तरी निवडून येतील. 165 लढवणार म्हणजे स्वबळावर लढवणार. आमचे जे दंगेकर साहेब आहेत त्यांनी सांगितलं की स्वबळावरच लढायचं, पण कमीत कमी 100 तर येतीलच. काय तुमच्या प्रभागातले प्रश्न आहेत मुळात महत्वाचं म्हणजे? आता हे असं म्हटलं की लाडकी बहीण योजना आहे आणि त्यामुळे आम्ही निवडून येऊ असं वाटतंय, पण लाडकी बहीण योजना ही राज्यस्तरावर असली तरी प्रभागात प्रश्न वेगळे असतात. प्रभागात प्रश्न वेगळे असले तरी आमच्याकडे 100 कोटीहून केशवनगर मासळी शेवळवाडी प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये 100 कोटी प्लस विकास केलेला आहे शिवसेनेच्या माध्यमातून, प्रमोद नाना भानगिरे यांच्या माध्यमातून. जो शिंदे साहेबांचा विश्वास आहे तसाच आम्ही पुणे महानगरपालिकेवरती भगवा 100% पडकू शिंदे साहेबांच्या मार्फत. तुमचा कोणता प्रभाग? प्रभाग क्रमांक 14 मुंडवा गोरपडे कोरगाव पार्क. काय प्रश्न आहेत? आमची तर ट्रॉफिकची समस्या आहे, गार्डनची भरपूर आहे, परंतु आम्ही पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भांगिरे आणि आमचे जे मार्गदर्शक आमचे अध्यक्ष आहेत शिंदे साहेब त्यांच्या मार्फत आम्ही आमच्या प्रभागामध्ये भरपूर विकास कामे केले. त्यामुळे आम्हाला 100% गॅरंटी आहे की आम्ही आमच्या प्रभागामध्ये आणि पुणे शहरामध्ये भगवा फडकावणार. नक्कीच आपण बघतोय सगळे हे शिवसेनेकडून इच्छुक असलेले उमेदवार आहेत आणि सगळ्यांना असा विश्वास आहे की यंदाच्या वर्षी पुणे महानगरपालिकेवरती भगवा फडकवू आम्ही. मात्र आपण जर बघितलं तर या सगळ्याच पक्षांमध्ये म्हणजे अगदी भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल अजितदादांची आणि दुसरीकडे शिवसेना असेल, तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची इच्छा असल्याचं सर्वांमधूनच ही इच्छा जी आहे ती जागरूक असलेली आपल्याला कुठेतरी पाहायला मिळते. त्यामुळे खरंच पुणे महानगरपालिकेमध्ये हे तीनही पक्ष स्वतंत्र लढतात का स्वबळावर लढतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण युती जर झाली तर हे इतक्या मोठ्या संख्येने ज्यांनी इच्छुकांनी फॉर्म घेतलेले आहेत, फॉर्म भरलेले आहेत, त्यांचं काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता शिवसेनेच्या वतीने जे इच्छुक आहेत त्यांनाही असं वाटतं की स्वबळावर लढलं पाहिजे. खरंच नेमका अंतिम निर्णय काय होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.